आरोप किंवा ज्याची प्रतिमा खराब असेल असे पीए नियुक्ती केल्या जाणार नाहीत अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। मात्र जर आरोप झालेले पीए नको आहेत तर मग आरोप झालेले मंत्री कसे काय चालतात असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। पाहूया। ज्यांची नावं फिक्सर म्हणून कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, मी अशाला मान्यता देणार नाही। जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, त्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात बलात्कारी सुद्धा होते, ज्यांना सजा झाली तेही होते। पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला, आमच्या पण हातात काय राहिलं नाही। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। ज्यांच्याही नेमणुका करायच्या असेल त्यांच्या तातडीने करा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्वरित केली पाहिजे। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते। मग जर फिक्सिंग होत असेल मग 3 जण त्याला जबाबदार आहे। संदीपान भुमरे साहेब ज्या खात्याचे मंत्री होते, मी त्यांचा पीए आहे असं भासून पैशाची मागणी केली होती। ज्यांची फिक्सर म्हणून ओळख आहे अशा पीए आणि ओएसडींची मंत्र्यांसोबत नियुक्ती न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलंय। मात्र जर आरोप झालेले पीए आणि ओएसडी मंत्र्यांसोबत चालत नसतील तर खुद्द आरोप झालेले मंत्री कसे काय चालतात असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना विचारलाय। जो नियम फडणवीसांनी पीए आणि ओएसडींना लावलाय तोच मंत्र्यांना का लावला जात नाही असं सुळेंनी म्हटलंय। नाव न घेता सुप्रिया सुळेंचा आरोप हा घर प्रकरणात कोर्टानं दोषी ठरवलेले मंत्री माणिकराव कोकाटे आणि विविध आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडेंकडे होता। सुळेंच्या या प्रश्नावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी भुवया उंचावणारं विधान केलंय। सुळे नाव घेत असलेले मंत्री मविया सरकारमध्ये नव्हते का? तेव्हा तर बलात्कारी शिक्षा झालेलेही मंत्रिमंडळात होते असं उत्तर शिरसाटांनी दिलंय। त्यामुळे शिरसाटांचा अंगुली निर्देश कुणाकडे यावरही चर्चा होते। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। ज्यांची नावं फिक्सर म्हणून कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे, कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। एक निर्णय ओएसडीला आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय? जर ओएसडी आणि पीए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही, तर जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना। सुप्रिया सुळेताईंना हे बोलायचा अधिकार पण नाहीये। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या 2.5 वर्षामध्ये कोण कोण होते यांची नावं त्यांना माहीत नाहीत का? त्यांच्या मंत्रिमंडळात बलात्कारी सुद्धा होते, ज्यांना सजा झाली तेही होते। सुरेश दादा जैनबरोबर कोण जेलमध्ये होते? तुम्ही सत्य चालवत असताना कोण कोण होतं त्याच्यात आरोपी? म्हणून त्यांना बोलायचा हा नैतिक अधिकार नाही आहे। आमचं सरकार अत्यंत मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे चालू आहे। ओएसडी आणि पीए यांचं काम काय असतं ते समजून घेऊयात। प्रत्येक मंत्र्यांसोबत एक ओएसडी आणि एक पीएची नेमणूक केली जाते। ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी अर्थात विशेष कार्यकारी अधिकारी, तर पीएला खाजगी सचिव म्हटलं जातं। ओएसडी हा मंत्र्यांच्या प्रशासकीय कारभार म्हणजे फाईल्स, त्याचा पाठपुरावा इत्यादी गोष्टी पाहतो, तर पीए हा मंत्र्याशी निगडीत बाबी म्हणजे दौरे, नियोजन, भेटीगाठींच्या वेळा इत्यादी कामं करतो। पीए आणि ओएसडी यांचे पगार सरकारतर्फेच स्वतंत्रपणे निघतात। आपल्याकडे कोणते लोक पीए आणि ओएसडी म्हणून हवेत याची यादी मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाते। मुख्यमंत्री कार्यालय त्या नावांची छाननी करून त्यांना योग्य वाटलेल्या लोकांच्या नियुक्तीस मान्यता देतं। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी 7 मंत्र्यांना ओएसडी आणि पीए म्हणून मान्यता दिली आहे, ज्यात मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री बाबासाहेब पाटलांचे ओएसडी, तर मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री इंद्रनील नाईकांच्या पीएस मंजुरी दिली गेली आहे। मला मंत्री म्हणून व्यक्तिशः मी मंत्र्यांचं नाव घेत नाहीये। मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते,
मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते. मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते. आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते. त्यामुळे या चारही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला. या बाबतीची मला माहिती नाहीये, परंतु निश्चित त्याची दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील. 2-3 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानावर फडणवीसांनी सुनावलं होतं. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. आमचे PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. माणिकराव कोकाटेंना कदाचित ते माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून त्यांना मी मान्यता देणार नाही. आमची यादीच्या बाबतीमध्ये कोणतंही ऑब्जेक्शन नाही आहे. ज्यांच्याही नेमणुका करायच्या असेल त्यांच्या तातडीने करा, जेणेकरून काम सुरळीत होईल. कोणता घ्यायचा कोणता नाही घ्यायचा हे सर्व अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो. आणि मग मुख्यमंत्र्याने एखाद्याच्या नावाला यस म्हणलं तर तो चांगला, नो म्हणलं तर तो वाईट असातला नाही. परंतु सरकार चालवताना चांगल्या वाईटाचं वर लक्ष ठेवणं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. म्हणून ते नेमणुका करताना ते सर्व अँगलने पाहून नेमतात. दरम्यान OSDच्या निर्णयावरून सामनामध्ये संजय राऊतांनी फडणवीसांचं कौतुक करताना शिंदेंवर निशाणा साधलाय. सामनात लिहिलंय की महाराष्ट्रात 3 वर्षापूर्वी शिंद्यांचं राज्य हे फिक्सिंग म्हणून अवतरलं. त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण हाती घेतलेले कार्य सोपे नाही, कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, मला हलक्यात घेऊ नका, फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल. शिंदे यांच्या पक्षाचे संस्थापक श्री अमित शहा आहेत व फडणवीस त्यांच्या कठोर शिस्तीची तक्रार करण्यासाठी शिंदे पुण्यात पहाटे 4 वाजता अमित शहांना भेटले. हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल. मनामध्ये कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं हे लोकांना कळायला पाहिजे, हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे. त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्यांनी वरून सुरू केली पाहिजे. अहो, हा राऊत वेडा झालेला माणूस आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झालेत, त्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते. त्यांनी तिघांनी मिळून चालवलेलं सरकार होतं. मग जर फिक्सिंग होत असेल किंवा आणखीन काही घोटाळे होत असेल मग हे तिघंजण त्याला जबाबदार आहेत. ते अनैतिकचं जर सरकार होतं असं जर म्हणत असाल तर मग ते देवेंद्र फडणवीस साहेब तेच होते ना, अजितदादा तेच होते ना. आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छाच आहे की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं, पारदर्शक असावं, लोकभिमुख असावं, हे आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, फिक्सर आणि मॅच फिक्सरवाल्यांचं आणि दलालांचं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.